वंदे मातरम. गुजरातमधील सुरत शहराची ओळख डायमंड सिटी अशी आहे. तर परदेशात असलेल्या सुरत थानी शहराची ओळख फ्रूट गार्डन सिटी अशी आहे. सुरत नावाचं दुसरं शहर चक्क थायलंडमध्ये आहे. तसेच मित्रांनो, तापी नावाची नदी थायलंड देशात देखील आहे. थायलंड म्हणजे ज्या देशाची राजधानी बँकॉक आहे आणि ज्या देशात पताया नावाचं रंगीन असं शहर आहे तो देश. थायलंडमधील तापी नदीचे पूर्वीचे नाव काय होते? सुरत थानी शहराचे पूर्वीचे नाव काय होते? हे नामकरण कधीपासून अस्तित्वात आले? या संबंधीचा इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याशिवाय थायलंडवासियांच्या सांस्कृतिक विश्वामध्ये तापी नदीचे स्थान काय आहे याची माहिती आपण या निमित्ताने घेणार आहोत. या नामकरणाच्या मुळे दोन महान संस्कृतीच्या मैत्रीचे धागे अधिक घट्ट झाले आहेत. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्विरियस इनसाइट हे यूट्यूब चॅनल. या चॅनलची टॅगलाईन आहे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. अभ्यासपूर्ण तसंच रंजक माहितीचा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचवणारं चॅनल. मित्रांनो, थायलंडमधील एका प्रमुख नदीचं नाव तापी आहे. भारतातील तापी नदी सुरत शहराजवळ अरबी समुद्राला समर्पित होते. थायलंडमधील तापी नदीच्या काठावर देखील सुरत थानी नावाचं शहर आहे. थायलंडमधील तापी खोरे नैसर्गिक सौंदर्यासाठीच प्रसिद्ध आहे. शिवाय ते दक्षिण थायलंडचे आर्थिक इंजिन देखील आहे. तापी केवळ त्या देशाचा भौगोलिक घटक नाही, तर इतिहासाचा वारसा आणि भविष्याची आशा आहे. पर्यटनाच्या बाबतीत काय स्थिती आहे? थायलंडमधील तापी नदी बँकॉक पासून किती किलोमीटर अंतरावर आहे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला माहित आहेच, आपल्या भारतीयांच्या भावविश्वामध्ये नदीला काय स्थान असतं? भारतातील नद्या आणि तेथील आध्यात्मिक श्रद्धास्थाने हा श्रद्धेचा विषय आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये नदीला मातृत्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. थायलंडमध्ये तेथील तापी नदीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे हे आता आपण बघू. मित्रांनो, थायलंडमधील तापी नदीची लांबी 230 किलोमीटर्स आहे. तर आपल्या भारतातील तापी नदीचा प्रवास 724 किलोमीटर्सचा आहे. भारतातील तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई जवळ उगम पावते. मुलताई जवळ सातपुडा पर्वत आहे आणि त्या सातपुडा पर्वताच्या रांगांमधून तिचा प्रवास सुरू होतो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असे मार्गक्रमण करीत तापी नदी सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. तर थायलंडमधील तापी नदीचा उगम नखॉन सी थंबरात हा जो प्रांत आहे तिथे होतो. हा प्रदेश पर्वतरांगांजवळ आहे. थायलंडमधील सर्वात उंच पर्वत तो आहे. तिचा सुमारे 230 किलोमीटरचा प्रवास वैविध्यपूर्ण भूप्रदेशातून होतो. पर्वतीय जंगले, चुनखडीच्या टेकड्या आणि सुपीक किनारपट्टीचा मैदानी प्रदेश असा प्रदेश पादाक्रांत करीत ती पुढे तिथल्या सुरत स्थानी शहराजवळ एका उपसागराला मिळते. तापी नदीचे पाणलोट क्षेत्र 5460 चौरस किलोमीटर आहे. सुरत थाईच्या अलीकडे फुम दुआंग नावाची नदी तिला येऊन मिळते. त्यामुळे तापीच्या एकूण पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ होते. मित्रांनो, आपल्याला उत्सुकता असेल थायलंडमधील तापी नदी कशी अवतरली, यामागील इतिहास काय आहे, या नदीचे पूर्वीचे नाव काय होते? थांबा, सर्व सांगतो. ही घटना आहे 1915 मधील. थायलंडचे तत्कालीन राजा वजीरावुद राम 6वा हे त्यावेळेस भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस त्यांनी आपल्या सुरत शहराला भेट दिली. सुरत हे त्यावेळेस भरभराटीचे व्यापारी केंद्र होते. जगातील सुमारे 84 बंदरांशी ते जोडले गेले होते आणि तेथील तापी नदीचं वैभव बघून ते प्रभावित झाले. तापी नदीचे हे रूप बघून ते प्रभावित झाले नक्की, पण परदेशात जेव्हा आपले ते मायदेशी परतले थायलंडमध्ये, त्यावेळेस त्यांनी बारदोन शहराला सुरत थानी असे नाव दिले आणि त्या शहराची ओळख बदलली. थायलंडमध्ये दुसऱ्या सुरत शहराचा जन्म झाला. सुरत थानी या शहराचा थाई भाषेतला अर्थ असा आहे, चांगल्या माणसांचं शहर. त्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर त्यांनी दुआंग नदीचे नाव तापी असे ठेवले. आपल्या भारत भेटीची आठवण म्हणून राजा वजीरावृद राम 6वा यांनी निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे भारत आणि थायलंड यांचे नवीन नातं तयार झालं. सांस्कृतिक आणि भौगोलिक दुवा मात्र निर्माण झाला. मित्रांनो, या घटनेला
2015 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली. थायलंडमधील तापी नदीच्या नामकरणाची जन्मशताब्दी या निमित्ताने साजरी झाली. सुरत शहरात नामकरणाच्या शताब्दी निमित्ताने विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सुरत महानगरपालिका यांनी हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले. थायलंडमधील सुरत थानी शहराची ओळख फ्रूट गार्डन सिटी अशी आहे. त्या अनुषंगाने भारत आणि थायलंड या दोन देशांमध्ये व्यापारी करार देखील झाला. आपल्या तापी नदीवर गुजरातमध्ये उकाई येथे महाकाय धरण आहे, तर थायलंडमधील तापी नदीच्या प्रणालीवर देखील एक मोठे धरण आहे. तापीच्या ते एक उपनदीवर आहे. त्या महाकाय धरणाचं नाव आहे रच्चा प्रभा. त्याला चिवाओलान धरण असे त्या म्हटले जाते. थायलंडमधील तापी खोऱ्यामध्ये जलव्यवस्थापनाची महत्वाची भूमिका हे धरण बजावतं. या धरणाचे उद्घाटन 30 सप्टेंबर 1987 रोजी झाले. तत्कालीन राजा भूमिबोल अदुलिया राम नववा यांनी या धरणाचे उद्घाटन केले आणि त्याचं नाव रच्चा प्रभा असं ठेवलं. रच्चा प्रभा या शब्दाचा अर्थ आहे राज्याचे वैभव. आज या परिसराचे अर्थकारण पूर्ण या धरणामुळे बदललेलं आहे. धरणाच्या माध्यमातून 240 मेगावॅट वीज निर्मिती होते. पुरावर नियंत्रण प्रस्थापित झालं आहे. फळबागा, रबर बागांची संख्या यामुळे वाढली आहे. सिंचन क्षमता देखील वाढली आहे आणि समृद्धीची पहाट त्या भागात उजाडली आहे. मित्रांनो, मात्र या धरणामुळे थायलंडमध्ये पर्यावरणाची प्रचंड हानी देखील झाली आणि ती त्या तेथील लोकांना सहन करावी लागली. धरणाच्या अफाट वर्षावामुळे वन नष्ट झाली, माशांच्या जाती नष्ट झाल्या, अनेक जंगलं नष्ट झाली आणि अनेक दुर्मिळ प्रजाती सुद्धा नष्ट झाल्या, कायमस्वरूपी त्या भागातून नष्ट झाल्या. हे फार मोठी किंमत चुकवावी लागली. धरणाच्या माध्यमातून लाभलेल्या सोनेरी समृद्धीला पर्यावरण विनाशाची असलेली ही काळी किनार अस्वस्थ करणारी आहे. तेथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे आणि ही शेती तापीच्या जलसंपत्तीवर. रच्चा प्रभा या महाकाय धरणामुळे अर्थकारणाला गती देखील मिळाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे सुरात थानी हा ऑइल प्लाम उत्पादनामध्ये आघाडीचा प्रांत ठरला आहे. या भागात प्रामुख्याने भात शेती होत असे. आता मात्र तेथे ऑइल पामच्या बागांचे साम्राज्य आहे. विविध प्रकारची फळे व फुले यांच्या बागाही बहरल्या आहेत. त्यामुळे सुरत थानी शहराची ओळख आपण म्हटलं फ्रूट गार्डन सिटी अशी झालेली आहे. त्याला हे कारणीभूत आहे. हा परिसर फुलवणारे रेच्चाप्रिया नावाचे एक फूल जगातील आकाराने सर्वात मोठे फूल समजले जाते. सुमारे 70 ते 80 सेंटीमीटर व्यासाचं हे फूल आहे. आणि मित्रांनो, थायलंडमधील तापी खोऱ्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या परिसरामध्ये खेकड्यांच्या संवर्धनासाठी क्रॅब बँक्स तयार करण्यात आलेले आहे. शिवाय ब्ल्यू स्विमिंग क्रॅब पकडण्याचा मोठा व्यवसाय या परिसरामध्ये चालतो. मित्रांनो, थायलंडमधील तापी खोऱ्याची माहिती आपण जाणून घेत आहोत. आपण आणखीन एक बाब जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे तापी नदीबद्दल थायलंडवासियांच्या भावविश्वामध्ये नेमके काय स्थान आहे. जसं आपल्याकडे तापी नदीला सूर्यकन्या संबोधण्यात येतं. आषाढ शुद्ध सप्तमीला म्हणजे साधारण जुलै महिन्यात तापी जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. त्या दिवशी तापीला साडी चोळीचा आहेर अर्पण करण्यात येतो. तापीची आरती करण्यात येते. त्या धर्तीवर थायलंडमधील लोक तापी नदीच्या विषयीच्या आपल्या भावना कशा व्यक्त करतात हे आपण आता बघणार आहोत. तर तापी काठावरचं जे शहर आहे सुरत थानी, तिथे एक मोठा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात येतो. साधारण मार्चमध्ये हा कार्यक्रम तिथे होतो. या कालावधीमध्ये जर आपण कोणी बँकॉकला जाणार असाल तर त्या महोत्सवात अवश्य भेट द्या. साधारण बँकॉक पासून हे शहर जे आहे सुरत थानी हे 600 किलोमीटर अंतरावर आहे. हवाई मार्गाने साधारण 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी पोहोचायला लागतात. पावसाळ्याच्या शेवटी अजून एक उत्सव होतो, त्याचं नाव आहे चक्रफा. हा सर्वात मोठा सण तापी काठावर साजरा होतो. यामागे काही धार्मिक श्रद्धा आहेत. भव्य नौका स्पर्धांचं आयोजन या कालावधीत करण्यात येतं. सजवलेल्या जहाजांची मिरवणूक काढण्यात येते. या जहाजांमध्ये भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा असते. सुरत थानी शहराच्या लगत नाईबाग नावाचा एक परिसर आहे. हे छोट्या कालव्यांचं जाळं असलेलं शहर आहे. तेथे पर्यटक बोटीने फिरून स्थानिक ग्रामीण जीवन पाहू शकतात. येथील टनेल ऑफ ट्रीज
मधून प्रवास करणं हा एक विलक्षण अनुभव असतो. तेथील प्राच्यरात हे पारंपरिक फ्लोटिंग मार्केट पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मित्रांनो, आपल्या तापी नदीच्या पाण्यावर फक्त गुजरातच्या समृद्धीचे इमले उभे राहिले आहेत. उर्वरित महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना तापीच्या पाण्याचा अपेक्षित उपयोग होत नाही हे वास्तव आहे. मात्र थायलंडमधील तापी नदी ही केवळ थायलंडचा एक भौगोलिक घटक नाही, ती इतिहासाचा वारसा आणि भविष्याची आशा आहे. या नदीवर रच्चा प्रभा धरणासारख्या प्रकल्पांमुळे प्रगतीची दारे खोलली झाली आहेत. तापीचा प्रभाव थायलंडच्या विकासाचा आणि सांस्कृतिक अखंडतेचा वाहक ठरावा अशी आपण अपेक्षा या व्यक्त करू शकतो. धन्यवाद.